आषाढी एकादशीला पंढरीची वारी केली जाते। वारी म्हणजे काय, वारीत काय काय असतं हे सगळं आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आषाढी एकादशी आली की प्रत्येकाला वेध लागतात वारीचे। वारीमध्ये कसलेही बंधन नसते, ना वयाचे ना लहान मोठे, श्रीमंत गरीब सगळ्यांना एकच वागणूक दिली जाते। कोणत्याही जाती धर्माचा भेद नसतो। वारी म्हणजे काय? एक महिना असा येतो की जिथे ना धर्म ना जात ना रंग ना भाषा, गरिबी श्रीमंती उच्च नीच काहीही नाही, सगळे एका ध्येयासाठी, केवळ पांडुरंगासाठी, काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलासाठी अविरतपणे चालत राहतात। उद्देश काही नाही, स्वार्थ काही नाही, निस्वार्थपणे चालत राहतात। ती परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार म्हणजे वारी आहे। वारी म्हणजे काय? एक महिना असा येतो की जिथे ना धर्म ना जात ना रंग ना भाषा, गरिबी श्रीमंती उच्च नीच काहीही नाही, सगळे एका ध्येयासाठी, केवळ पांडुरंगासाठी, काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलासाठी अविरतपणे चालत राहतात। उद्देश काही नाही, स्वार्थ काही नाही, निस्वार्थपणे चालत राहतात। ती परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार म्हणजे वारी आहे। सध्या वारी ही सायकलने, गाडीने आणि पायी केली जाते, पण पायी वारी करणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे। वारकरी एकमेकांची काळजी घेत एकमेकांसोबत एकमेकांना घेऊन जातात। ते आपल्या पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी नाचत वाजत गाजत, विठ्ठलाचा नामजप करत, विठ्ठल विठ्ठल म्हणत हजारो लोक पंढरीकडे निघतात। पंढरीचं दर्शन घेण्यासाठी, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेतीरी सर्व भाविक आंघोळ करतात आणि मग नंतर कळसाचं दर्शन घेतात। ते म्हणतात, जीव पांडुरंग, जन्म पांडुरंग, मरण पांडुरंग। मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद। जे नवीन आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केले नाही, त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह मी घेऊन येत आहे, अवश्य पहा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू फ्रेंड्स।